तर मला अशी कॉमेंट होती, तू वटपौर्णिमा करणार काय? मला तो नवरा नकोच आहे, तुम्ही का त्याच्यासाठी वटपौर्णिमा करणार? मला अजिबात नाटकबाजी आवडत नाही. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आमच्याकडे मनीषा आलेली तुम्हाला माहिती आहे, आणि आमच्याकडे आजाराचं थैमान माजलेलं आहे. सध्या व्हायरल इन्फेक्शन पुण्यामध्ये चालू आहे. तर इथं मी सकाळी उठले आणि माझं क्लिनिंग वगैरे आटपून घेतलेलं आहे. आटपून घेतल्यानंतर मनीषा आणि मी मस्तपैकी पोहाचा नाश्ता केलेला आहे, जो की मनीषाने केलेला होता. 100 शिव्या खाल्ल्यानंतर मनीषाने नाश्ता केलेला होता. त्याच्यानंतर सर्वांची कपडे वगैरे वॉशिंग मशीनमध्ये मी टाकली, आणि आज पहिल्यांदाच मी वॉशिंग मशीन लावून त्याच्यामध्ये कपडे वगैरे वॉश केलेली आहे. नंतर दिवसभर माझं कामं चालतात, प्रमोशनचे व्हिडिओ चालतात. तर जो नवरा माझी आणि माझ्या मुलांची जबाबदारीच घेत नाही, त्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमा करणे मला तरी आवडत नाही. आणि फक्त समाज काय म्हणणार या विचाराने मी कधी स्वतःला बदलणार नाही, आणि जबरदस्तीचे नियम मी स्वतःवर आणि माझ्या मुलांवर कधीच लादून घेणार नाही. नंतर मी चहा वगैरे घेतला आणि एका हॉस्पिटलमध्ये गेलेली होती. तर तिथं भरपूर असे मला पेशंट भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत सेल्फी आणि व्हिडिओ घेतले. त्याच्यानंतर मी आली घरी, आणि मनीषा आणि आम्ही केलेली आहे कॉफी पार्टी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.